महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्राच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे। यंदा देखील मुलीनेच बाजी मारली असून 9 विभागात सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा 98.82% लागला आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल 98.82% सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा 90.78% लागला आहे। या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी हे परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले, तर 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10% आहे। ते एकूण 28,512 खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 28,020 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले। त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36% आहे। तर 9 विभागीय मंडळामधून एकूण 24,376 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती। त्यापैकी 23,954 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले। त्यापैकी 9,448 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 39.44% आहे। तर नियमित, खासगी आणि पुनर्परीक्षार्थी मिळून एकूण 16,10,908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 15,98,553 विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले। त्यापैकी 14,87,399 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.4 अशी आहे। ते एकूण 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 9,585 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले। त्यापैकी 8,844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.27% आहे। तर राज्यातील 23,489 माध्यमिक शाळांमधून 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 7,924 शाळांचा निकाल हा 100% लागला आहे। तर मुंबई विभागात एकूण नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 3,37,383 एवढी असून त्यापैकी 3,35,509 विद्यार्थी प्रविष्ट झाले। त्यापैकी 3,21,566 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत।